आणि आता 100 गावं 100 बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। गोखले पूल पुढील काही महिने पादचारी दुचाकी तसंच हलक्या वाहनांसाठी सुरू ठेवता येईल का याची चाचपणी मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेली आहे। संरचनात्मक तपासणी करण्याची विनंती करणारे पत्र IIT मुंबई आणि VGTI या दोन संस्थांना पाठवण्यात आले। कोपरी ब्रिजच्या रुंदीकरणासाठी एकूण 7 गर्डर टाकण्यात येणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर आज आणि उद्या रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत 7 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार असून दोन्ही दिशेची वाहतूक ही पूर्णतः बंद करण्यात येणार आहे। नायगाव BDD तळीच्या पुनर्विकासाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यातील मोठा अडथळा अखेर दूर झालेला आहे। इमारत क्रमांक 17 आणि 18 पूर्णपणे रिकाम्या करून बांधकामाला सुरुवात झाली आहे। सिंगल स्क्रीन चित्रपटगृहाकडे प्रेक्षकांनी पूर्णतः पाठ फिरवल्यामुळे राज्य सरकारने ती बंद करून त्या जागी इतर व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी राज्यभरातील सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांच्या मालकांनी केली आहे। एसटीच्या ताफ्यामध्ये भाडेतत्वावर 5000 इलेक्ट्रिक तसंच 2000 डिझेल बस गाड्या खरेदी करण्यात येणार आहेत। संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे। औरंगाबादमधील पाणी पुरवठा योजना, बाळासाहेब ठाकरे स्मारक आणि पैठणमधील ज्ञानेश्वर उद्यान पुनरुज्जीवनाच्या कामांना गती देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। औरंगाबाद येथील विकास कामांसंदर्भात महत्त्वाची बैठक झाली। कोकणातील सर्वच रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार असून रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झालाय। लोणीगंज पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे। पाचोरा तालुक्यातील डांभुर्णी येथील संतोष परदेशी तंटामुक्ती अध्यक्ष आणि 7 ग्रामपंचायत सदस्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत बाळासाहेबांच्या शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। यावेळी सुमारे 60 जणांनी पक्ष प्रवेश केला। सोलापूरमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली। यावेळी नियोजन समितीच्या माध्यमातून मिळणारा निधी हा विहित वेळेत आणि 100% खर्च करावा असे निर्देश त्यांनी दिले। पैठणची सभा आटपून सुषमा अंधारे औरंगाबादकडे गेल्यानंतर ढोरकीन येथे अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। औरंगाबाद पैठण मार्गावर गोमूत्र यावेळी शिंपडण्यात आलं। महाप्रबोधन यात्रेत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना सभेत बोलण्याची संधीच मिळाली नाही। सुषमा अंधारे यांचं भाषण संपताच नागरिकांनी खुर्च्या सोडल्या। देवेंद्र फडणवीसांकडून जाणीवपूर्वक एकनाथ शिंदेंना कमी लेखण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय। मराठा मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र छापत नाही हे दाखवण्याचा फडणवीसांचा प्रयत्न असल्याचं देखील त्या म्हटल्या। राहुल गांधींच्या नेतृत्वात सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेला शेगावमधून सुरुवात झाली आहे। यात काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग पाहायला मिळतोय। आज सायंकाळी शेगावातील भस्तान या ठिकाणी सायंकाळची कॉर्नर सभा होणार आहे। भाजपने देशात द्वेष आणि दहशत पसरवल्याची टीका राहुल गांधींनी केली। भारत जोडो यात्रेची महाराष्ट्रातील शेवटची सभा शेगावात पार पडली। त्यावेळी राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। सावरकरांसंदर्भातल्या वक्तव्यानंतर राहुल गांधींविरोधात राज्यभरात निदर्शनं करण्यात येत आहेत। मात्र शेगावमधील सभेत राहुल गांधींनी या विषयावर बोलणं टाळलं। पंडित नेहरूंना हनी ट्रॅपमध्ये अडकवून देशाची फाळणी झाली। एका बाईसाठी नेहरूंनी देशाची फाळणी केल्याचा गंभीर आरोप स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी केलाय। जालन्यात राहुल गांधींविरोधात मनसेकडून सभा घेण्यात आली। शेगावमधून ताब्यात घेतलेल्या मनसे नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी जालन्यात सोडलं। यावेळी राहुल गांधींविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। राहुल गांधींनी कुठेही चर्चेला यावं, सावरकरांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही असं म्हणत मनसे नेते प्रकाश महाजन यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे। सावरकरांच्या मुद्द्यावरून राहुल गांधींवर भाजप आणि मनसेकडून जोरदार टीका केली जात आहे। राहुल गांधींच्या भाषणादरम्यान 2 मनसे कार्यकर्त्यांना राहुल गांधींना झेंडे दाखवताना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत संजय राऊतांच्या भूमिकेशी शिवसैनिक सहमत असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली। दरम्यान बीएमसीच्या मुद्द्यावरून त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीत फूट पडू शकते असा इशारा संजय राऊत यांनी दिला। यावर मी सुद्धा महाविकास आघाडीत फूट पडण्याची वाट बघतोय असं म्हणत गुलाबराव पाटलांनी विरोधकांवर बोचरी टीका केली आहे। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या 3 पक्षांचं मन जुळलं नाही, ते सत्तेसाठी फक्त एकत्र येतात अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे। आदित्य ठाकरे हे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये फक्त फोटो काढण्यासाठी उपस्थित होते। आदित्य ठाकरे हे बालिश आहेत असं केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले। ते डोंबिवलीमध्ये सावंत हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी आले होते। राहुल गांधी जाणीवपूर्वक स्टेटमेंट करून समाजामध्ये तेढ निर्माण करतायत। भारत जोडो यात्रेला प्रतिसाद मिळत नसल्यानं ते असं वक्तव्य करत असल्याचा आरोप खासदार सुजय विखे पाटील यांनी केलाय। राहुल गांधींच्या सावरकरांसंदर्भातील विधानाचा बाळासाहेबांची शिवसेनेकडून निषेध करण्यात आला। दादर माहीम परिसरात सदा सरवणकर यांनी निषेधाचे बॅनर लावले।
राहुल गांधी यांनी सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा आणि पार्टीच्या वतीनं जामनेर रोडवरील नहाटा कॉलेज जवळ निषेध आंदोलन करण्यात आलं. राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात परभणीत भाजपनं जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेत पुतळा जप्त केल्यानं राहुल गांधींची छायाचित्र जाळून निषेध करण्यात आला. जामनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये एकनाथ खडसे भाषण करत असताना एका कार्यकर्त्यानं थेट हातातून माईक हिसकावण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे काही काळ व्यासपीठावर गोंधळ उडाला होता. औरंगाबादमध्ये शनिवारी मराठवाडा विद्यापीठाकडून शरद पवार यांना डी.लिट ही पदवी देण्यात येणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या हस्ते ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे. युवासेना सहसचिव शर्मिला येवलेंसह 35 पदाधिकारी संघटनेला जय महाराष्ट्र करणार असल्याची चर्चा आहे. पक्षात संधी न दिल्यानं त्या नाराज असल्याचं बोललं जात आहे. सीबीआयचा गैरवापर हे करतात आणि दुसऱ्याला नावं ठेवतात असा यांचा धंदा आहे. त्यामुळे सोमय्या यांना उद्धव ठाकरेंबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकारच नाहीये असा टोला विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लगावला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज 62वा दीक्षांत समारंभ आहे. या समारंभात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना डी.लिट पदवीनं सन्मानित करण्यात येणार आहे. आणि आता 100 गावं 100 बातम्या पाहूयात. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद हे चंद्रपुरात देखील पाहायला मिळाले. भाजप युवा मोर्चाच्या वतीनं गांधी चौकात सावरकरांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला. भिवंडी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं राहुल गांधी यांच्या सावरकर विरोधी वक्तव्याचा निषेध करण्यात आला. राहुल गांधी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडी वाढली असून निफाडचा पारा 8.5 अंश तर नाशिकचा पारा 11.2 अंश सेल्सिअसवर गेलाय. राज्यात नाशिकमध्ये सर्वाधिक थंड शहर ठरलंय. शिंदे सरकारनं 2 टप्प्यातील एफआरपीचा कायदा रद्द केला नाही. 50 खोके घेऊन ते सत्तेत आलेत, पण शेतकरी चिडला तर 100 खोके घेऊन देखील सत्ता मिळणार नाही असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. उसाच्या एकरकमी एफआरपीसाठी राज्यभरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे. मात्र बारामतीतील माळेगाव सोमेश्वर कारखान्याकडून शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम एकरकमीच देत असल्यानं या कारखान्यांवर आंदोलनाचा कोणता देखील परिणाम झाला नाही. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात तंबाखूचा पेरा वाढलेला आहे. तेलंगणा राज्यात तंबाखूला मागणी असल्यानं शेतकरी अन्य पिकांसोबत तंबाखूची लागवड करतायत. भिवंडी जोडणीसाठी साठवलेले भाताचे 300 भारे आणि 400 पेंढ्यांची गंजी अज्ञातानं पेटवल्याची घटना घडली आहे. यासोबत माळरानावर लावण्यात आलेली 107 आंब्याची कलमं रोपटं देखील त्यांनी उपटून फेकून टाकलेले आहेत. या प्रकरणी शेतकऱ्यांना पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. शेतीसाठी वीज जोडणी नसतानाही शेतकऱ्याला बिल देण्याचा प्रकार हातकणंगलेमध्ये उघडकीस आलेला आहे. यावर कहर म्हणजे हे बिल भरल्याशिवाय वीज कनेक्शन देणार नसल्याचं देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले असून बिल भरायचं कसं असा सवाल उपस्थित झालाय. रत्नागिरीतल्या दापोली तालुक्यातील शिरसाडी धरणाचे पाणी शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे बळीराजा हवालदिल झालाय. अशात शेतीसाठी पाणी मिळावं यासाठी कालवे दुरुस्त करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. मुंबईमध्ये गोवरबाधितांची संख्या वाढते. शुक्रवारी एकाच दिवसात 7 रुग्ण आढळल्यानं एकूण रुग्णसंख्या 176 वर पोहोचली आहे. वरळी कोळीवाड्याजवळ समुद्रात 6 मुलं वाहून गेल्याची धक्कादायक दुर्घटना घडली. यापैकी 2 मुलांचा बुडून मृत्यू झाला तर 4 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. बदलापूर पश्चिमेकडील रेल्वे स्थानकालगत बांधण्यात आलेल्या अनधिकृत गाळ्यांवर नगरपालिकेनं कारवाई केलेली आहे. यावेळी 32 गाळे जेसीबीच्या सहाय्यानं जमीनदोस्त करण्यात आली. अहमदनगरमध्ये वीज बिल बचतीसाठी पालिकेनं एलईडी पथदिवे लावण्याचा प्रकल्प हाती घेतला. मात्र प्रत्यक्षात संबंधित कंपनीने योग्य बल्ब न वापरलेच नसल्याचं समोर आलंय. असं असताना देखील संबंधित कंपनीवर कारवाई केली जात नाहीये. नंदुरबार पोलिसांकडून बाईक रॅली काढण्यात आली होती. यावेळी हेल्मेट वापरासंदर्भात जनजागृती करण्यात आली. डोंबिवलीत सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का अशा आशयाचं बॅनर लावण्यात आलं. मात्र काही वेळातच हे बॅनर हटवण्यात आलं. बॅनर कुणी लावले आणि का या संदर्भात कोणतीही माहिती समोर आलेली नसून याबाबत अधिकची चौकशी सुरू आहे. ठाण्याजवळ मानोकली इथे मुंबईला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलं. दरम्यान बीएमसीला माहिती मिळताच तात्काळ जलवाहिनी दुरुस्त करण्यात आली. नवी मुंबईतील प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयाला स्थानिक खेळाडूंनी विरोध करत आंदोलन केले. आता ही जागा हॉस्पिटलला देण्याचा हट्ट का करतायत असा सवाल आंदोलकांनी केला.
उल्हासनगर शहरातून उघड्या गाड्यांमधून कचऱ्याची वाहतूक केली जाते, त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. संबंधित ठेकेदारावर त्यामुळे कारवाईची मागणी होते. केडीएमसी हद्दीतील आडवली ढोकली भागातील 4 मजली इमारतींवर केडीएमसी प्रशासनाकडून तोडक कारवाई करण्यात आली. उर्वरित 65 इमारतींवर देखील कारवाई करण्यात येणार आहे. उल्हासनगर शहरात प्रदूषणाचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन महानगरपालिकेनं 2 मिस्ट मशीन खरेदी केलेले आहेत. या मिस्ट मशीनद्वारे हवेमध्ये फवारणी करून हवेतील धुलीकण कमी करून वायू प्रदूषण कमी करण्याचं काम केलं जातं. पैठण शहरातील 14 वस्त्यांच्या नावात आता बदल होणार असून जातीय नावे काढून राष्ट्रपुरुषांची नावे दिली जाणार आहेत. नगरपालिकेचा ठराव पारित करण्यात आला आहे. नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर कलगाव फाट्याजवळ कारचा अपघात झाला. या गाडीतील तिघेही जण जखमी झालेत. परिसरातल्या तरुणांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. गंगापूर रोडवरील काळगावजवळ स्विफ्ट आणि वॅगनर कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जण जागीच ठार झालेत. या अपघातात दोन्हीही कारचा मोठं नुकसान झालंय. भुसावळ येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर चेन्नईकडून गुजरातकडे लोखंडी पाईप घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. कारला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. धुळे जिल्ह्यातील मांडळ शिवारात पोलिसांनी गांजाची शेती उद्ध्वस्त केली. यावेळी कारवाईत 5 लाखांचा गांजा जप्त करण्यात आला असून शेतमालक प्रवीण पाटील या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अमळनेर पोलिसांनी सुमारे 8,02,500 रुपये किमतीचा 53 किलो 500 ग्राम गांजा हस्तगत केलेला आहे. याबाबत 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोलापुरात राज्य उत्पादन शुल्क विभागानं ठिकठिकाणी कारवाई करून 1,140 लिटर हातभट्टीची दारू जप्त केली आहे. यावेळी जीप कारसह जवळपास तब्बल 6.25 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. मुंबई गोवा महामार्गावर एका कारमध्ये मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली. मृत व्यक्तीचं नाव संजय कारले असं असून ही व्यक्ती यशवंतनगर तळेगाव दाभाडे इथला रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. गोंदियातल्या डाक मुख्यालयाजवळील आरपीएफ क्वार्टरमधून 2,02,000 रुपयांचे दागिने लंपास करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 1,83,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी पोलिसांनी दोघांचा जबाब नोंदवला. श्रद्धाचा मित्र लक्ष्मण नाडर आणि श्रद्धा भाड्यानं राहत असलेल्या घरमालकाचा जबाब पोलिसांनी यावेळी नोंदवला. यात पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाल्याचं बोललं जातंय. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी नालासोपारातील डॉक्टर शिवप्रसाद शिंदेंनी मोठा गौप्यस्फोट केलाय. 2 डिसेंबर 2020 ला श्रद्धावर त्यांनी उपचार केले. यात श्रद्धाला गंभीर जखमा झाल्या होत्या. चंद्रपुरातील बल्लारपूरमध्ये शिक्षकानं विद्यार्थिनीचा विनयभंग केला. या प्रकरणी शिक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्याच्या मंचर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यावर तीक्ष्ण हत्यारानं वार करण्यात आला. राहुल आवारी असं हल्ला झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. पनवेलमध्ये मुंबई गोवा महामार्गावर आलिशान कारमध्ये मृतदेह आढळला. दरम्यान पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू आहे. जागतिक काँग्रेस ऑफ अकाउंटच्या 21व्या संमेलनाला सुरुवात झाली आहे. जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये 21 नोव्हेंबरपर्यंत ही जागतिक स्तरावरील कॉन्फरन्स असणार आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेची तारीख जाहीर झालेली आहे. अशात कोल्हापुरात कुस्तीगीर परिषदेची आज कार्यकारिणी बैठक होणार आहे. त्यामुळे राज्यभरातील कुस्तीगिरांचं या बैठकीकडे लक्ष लागलंय.